या ठिकाणी वाघजाई मानोबा मागदान संगमेश्वर यांचं आगमन झालेलं आहे. समस्त वाघजाई ग्रामस्थ बंधूंच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. आज गेला या संघाची सुरुवात झाली. कडक सुरुवात आहे. अतिशय आकर्षक ताशा वादन आहे आणि भावाचा दर्शक आहे आणि त्यांच्या समोर एका निशाण करतात आणि नाद लावतात. अतिशय अप्रतिम आहे. थोडी छोटी मुलं आहेत आणि थोडी छोटी मुलं एंट्री केले दोन्ही मुलांसाठी. याला म्हणतात कलाकार, याला म्हणतात फुटबॉल, याला म्हणतात नृत्य. अतिशय सुंदर असे कलाकार दोन्ही दिसतात आपल्याला. मला वाटतं हे खेळ रंगवणार वाटतंय. सुरेखाची आता डोळ्यांची सुरुवात झालेली आहे. डोळ्यांचा पेहराव बघा आणि हे आपले वादन सोबत आहे. कारण ज्यावेळी सभासही तुम्ही लोकांना परिचय दिला खरं आपल्याला भारी होऊन जातं. दोन ढोलवाले पुढे एक ताशावादक, दोन ढोलवादक अशी 5 जणांची टीम रंगली आहे इथे या वाद्यामध्ये. आज गेल्या अंतामध्ये निशाण नसतात, आधान नसतात, दोन्ही एकमेकांसमोर अतिशय अचूक खेळाचा नर्तन करतोय. पाहायला खूप चांगलं वाटतंय. दोन ढोल, एक ताशा, दोन ढोल, सनई, सूर. हॅलो. या ठिकाणी दाभोळी गट जिल्हा परिषद सदस्य विलाससाहेब चाळके यांचं आगमन झालेलं आहे. समस्त घाटवे ग्रामस्थ बंधूंच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. चाळके साहेब आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय. विलाससाहेब चाळके यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. हॅलो. या ठिकाणी वाघजाई मानोबा मागदान संगमेश्वर यांचं आगमन झालेलं आहे. समस्त घाटवे ग्रामस्थ बंधूंच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत. आपण आलेल्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद. सुरुवात झालेली आहे. देवा देवीला मानवंदना देताना आज या संघाचे कलाकार अतिशय शांत पद्धतीने सुरुवात केलेली आहे वाद्याला आणि या कलाकारीला. सूर मात्र वाचून ठेवलाय. अनेक सुरूचा आवाज कानाला पडतोय. त्याच्यामुळे वातावरण अतिशय भक्तिमय झालेलं आहे आणि भक्तिमय वातावरणात हा संघ खूप कामगिरी करतोय, सुरुवात करतोय. प्रेक्षक सुद्धा आतुर झाले आहेत की हा संघ आता आपली कला काय काय दाखवत आहेत ते. सुरुवात झाली.
जोडी सुद्धा जोडवाल्यांचे चेहरे मात्र हसत नाही आणि असं हसत पाहिजे. आजच्या मैदानाचं वय बघा, मैदानाचं वय जरी थोडंफार जास्त असेल तरी आनंद किती आहे बघा, उत्साही किती आहे बघा. आणि म्हणून सांगतो वय कितीही वाढलं तरी चालेल पण मनाने करू राहा. कारण जेव्हा तुम्ही मनाने करू राहाल ना तेव्हा खऱ्या अर्थाने जगला सलाम या काकांना. कारण अचूक ठेका झालाय ताशाचा. कारण या संघामध्ये जो अचूक ताशावादक वाजवेल तो संघ शक्य ते पुढे जातो, तो संघ भर ते फुलतो. हे माझं वैयक्तिक मत आहे. ही सुद्धा अचूक स्थिरता आहे या दोन्ही कलाकारांची. त्याला दंडावर पालखी खेळवणं म्हणतात. कारण हा ताकदीचा खेळ आहे. कारण एका हातावर ही पालखी झेपावली खाली बसते नसते. कारण पालखीला खूप वजन असतं पण त्यासाठी सरावाची गरज असते आणि हा सराव 100% यांचा आहे. कारण त्यांचे फुटवर्क मात्र सर्वांचे जागेवर आहे. अतिशय फेकत नसते पालखी, ढोलांच्या ताशाच्या फेकत नसते पालखी. टायमिंग सुद्धा अचूक आहे. काही चाली कमी होतात, चाली कमी बनवू नका, तो खूप दिवस येणार नाही. कारण जर तुमच्या चाली थोड्या मोठ्या असतील तर त्या प्रेक्षकांवर पोहोचतील, पंचांपर्यंत पोहोचतील, आमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यामुळे चाली मात्र थोड्या मोठ्या मारा. कारण शॉर्ट चाली ह्या थांबल्या जात नाहीये. कारण पंचांचं अचूक लक्ष आहे. कारण अनेक वर्षाचे पंचगिरी करत आहेत, मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी पंचगिरी केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे अनुभव चांगला आहे. एक वेगळेच ते पाहायला मिळते तुम्हाला. डोळेवाले म्हणा अतिशय सुरेख फेका पकडलाय या दोन मुलांनी. सुरेख ताशावादक आहे, सुरेख ढोलवादक आहे. छान एखादं असं होतंय. अतिशय छोटं मुलं आहे निशाने सांगणारी, परंतु एकामध्ये त्याने असं पडला आणि हे गरजेचं आहे पुढच्या पिढीला आपल्याला दाखवण्यासाठी, पुढची पिढी घडण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि म्हणून हे खेळ आपण खेळवले पाहिजे. त्याच्यामुळे आयोजकांचे मी आभार मानतो. कारण असं जर आयोजन असेल तर आपली पुढची पिढी नक्की घडणार आहे. हे सुद्धा आकर्षक विषय आहे. कारण कुठेही पालखी न करता हिशेब मारण्यामध्ये धक्कादायक बनू शकते. कारण पालखी अंगावर बसू शकते. त्याच्यामुळे अशा खूप धक्कादायक असतात. पुन्हा एकदा एक वेगळं वलय घेतलंय वाद्यमायाने. एक आजही वेगळी अशी चाली म्हणायला गेले. एक वेगळ्या चाली म्हणायचा प्रयत्न आहे या कलाकारांचा. आणि आता आपली भगवी पताका फडकवताना दोन्ही कला करायचंय काय करता येते. हा हा एक स्पीड घेतला एक राऊंडचा अतिशय स्पीड. ह्या कामात सुद्धा वय बघा, शरीराला वयाचं भान नसतं आहे बघा. कलाकार सेट असतो तो वय बघत नसतो. तो आपल्या मनावर दाबा किती प्रयत्न करतो, किती खेळ खेळतो हे तपासलं जातं. दोन्ही सेम ताकदीचे आणि त्यामुळे दोघांचे पूर्ण सेम आहेत. दोघांचा डान्स सुद्धा अतिशय सोपं आहे. वेगळा आहे. ते करू नये ही दक्षता घेतात बोलवाले बघा शुभारंभ. आणि हीच करत दाखवणं महत्वाचं असतं. आणि दोन्ही अतिशय स्थिर पकडलंय ना दोन्ही कलाकारांनी.
गरजेचं आहे. कारण या खेळामध्ये जेवढे तुम्ही आकर्षण दाखवाल तेवढी तुमची पकड बसेल रसिक प्रेक्षकावरती, पंचांवरती आणि तुम्हाला गुण दिले जातील. गांडवाला मात्र अचूक ठेका धरून नाचताना दिसतोय तुम्हा आम्हाला. आता मात्र वारकरी याला काय सोड वारकरी याला वारकरी म्हणतात. आणि एक सुलभ स्टेप आहे. अशा स्टेप घेतल्या ना की एका भावना निर्माण होते, आपली परंपरा दिसते आपली भारतीयांची. पुन्हा येते आता वेगळी स्टेप. सुरू केलाय. यामुळे आपण समजत पण असेल की काय नेमकं करायचंय, पण तो किती गुन्हा झालाय बघा. आणि त्या गुन्हा होऊन तो निशाण घेऊन नाचवतोय. हा पुण्याचा भाग आहे, त्याच्या आई वडिलांची पुण्याई आहे. आणि म्हणून ही मुलं या स्पर्धेमध्ये दिसत आहे. कारण सगळ्यांची मुलं या स्पर्धेमध्ये दिसणार नाही, कारण त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे ते मात्र भक्तिमय वातावरणात 100% दिसणार. आणि म्हणून आई वडिलांची पुण्याई असावी लागते. याला मनोरम म्हणतात. एकावर एक आहेत आता त्यांनी खाली आहे. सुद्धा खेळ जोखमीचा आहे. समजा पालखी सरली तर पालखी खाली पडू शकते, मी सांगितलं होतं. आणि तशीच पालखी सरली त्याच्या खांद्यावर आली, हे जोखमीचं असतं. तेवढी पालखी सावरावी लागते. तर पालखी दाखवून ते काय लागला तर संघ बाद होणार पाहिजे ना. ताल बदलले. त्या चाली जेवढ्या बदलली तेवढे गुण देणार आहे. आणि जेवढ्या चाली बदलते त्या चालीवर नृत्य होणार आहे. आता जरा थोडासा वेळ थांबूया. घोडवाल्याने कटावाल्याने आता पाहायचंय. कटामध्ये पकड पकडली असं वाटतंय. आता काय करतो माहिती आहे संघ.
लाकूड आहे त्याच्यावर खिळे आहे त्याच्या खिळ्यावरती हात स्पर्धक चाललाय थोडं नाही आवाज होऊ दे कारण हे खेळावरती चालले आहे तो कारण हे खेळ खाऊन पोचतात स्पर्धक करा आणि याला म्हणतात कलाकारी आता हे सुरेख हे पूर्ण रिंगण तयार केलंय आणि हे रिंगण होणं गरजेचं आहे त्यालाच गुण दिला जातो आता मात्र हात स्पर्धक बघा आता दोन पेढ्यावरती चालणार आहे आणि हे पेढे घेऊन तो चालणार कसं आहे बघा दोन पेढे तो पायात धरणार हे तो जखमीचं काम आहे समजा त्याला सरला पाठी पडू शकते दोन्ही पेढ्यावर दोन पेढे धरून चालते आणि तो उड्या मारतोय हा हा निर्माण राहू करते अशा कलाकारांसाठी कारण ही कला आहे दुसऱ्या कलाकाराला घेत आहे हे सुद्धा काही प्रयोग करणार आणि हात परातीवर पाय ठेवणार परातीच्या कडेवर दोन्ही पाय ठेवणार आणि परात गोल फिरवणार बघा एवढी बाकी ही परात सुद्धा पूर्ण फिरली पाहिजे तर करायचं आपल्याला फिरवतो काय फिरवायचा खूप प्रयत्न करतोय फिरतोय हा 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 आणि जोरदार आवाज होतोय खेळण्यासाठी फिरवायचा प्रयत्न केल्याने यशस्वी झाला इथं वा 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 नवीन बनवलेली ओळी असली तरी त्याने फिरवायचा प्रयत्न केला नाही आणि हे बघा आता तलवारी आहेत चार पाच आहे तलवारी आणि तलवारी जोडले पाच स्पर्धक तलवारीवर चालले बघा आणि त्या तलवारीवर चढून तो आता पुन्हा एकदा गोगो फिरवतो बघा जोर दाखल होतो पुन्हा एकदा याला म्हणतात कलाकारी आणि ही कलाकारी दाखवणं सोपी गोष्ट वाटत तुम्हाला पण प्रयत्न खूप करावे लागतात खूप हार्डवर्क असतं कठीण काम असतं आणि हे कठीण काम त्याने पूर्ण करून दाखवलंय हे दोन तरुण बघा ती उत्साहाने खेळत होते त्यावर हास्य आहे त्यांच्या दोघांच्या सुद्धा ताशावादक माझा संयमी आहे कुठलीही चूक करत नाही ताशावादक आहे कारण त्यांना माहिती चूक केली की गुण जाणार आहे लास्ट 5 मिनिट्स शेवटची 5 मिनिटं शेवट 5 मिनिटं काय करतो तो बघायचं आपला हा संघ आज हे संघ पंचाला इशारा केलाय शेवटची 5 मिनिटं आहेत आता ढोल आकर्षक होतील बघायचंय दोन्ही तरुण आकर्षक ढोल गेले पाहायचं आपल्याला आता काय करता येते आता मागच्या स्पीड पकडणार हे बघा हा आता जोर पकडलाय जोरदार वाद्य होणार 100% कारण शेवटची 5 मिनिटं ही जल्लोषाची असतात हा एकदा म्हणतात तरुण तरफदार नेतृत्व शेवटपर्यंत मात्र वाद्य एवढं खाली पडू दिली नाही या ढोलवाल्याने ताशावादकाने सनई सूर 2 ढोल 1 ताशा 2 ढोल निशान लास्ट 4 मिनिट्स शेवटची 4 मिनिटे शेवटचे 4 मिनिटं आता झालं निशाण मला सुद्धा आकर्षक असे नाचताय दोन्ही पण सुपर जोड बंद बघा न जमताही दोन्ही मुलं वाचले आणि हा स्टॅमिना असावा लागतोय ही ताकद असावी लागते आणि ही ताकद फक्त देवच देऊ शकतो आपल्याला या कार्यक्रमात आणि आता पालखी उचलली पुन्हा एकदा 4 बदलणार 100% 4 बदलणार बघा आता पुन्हा एकदा स्पीड बदललाय आता चावलं आता एक बघा लावलेलं बघा आणि तिघे घेतले डोक्यावरती अशा कला तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या घरात पाहायला मिळतात आकर्षक झाले आकर्षक झाले 3 मिनिट्स शेवटची 3 मिनिटे काय ते लास्ट 3 मिनिट्स आता खांद्यावर पालखी घेतलेली आहे आणखी जोर लावा बक्षीस तिकडे आलेलं आहे पुन्हा काही डोक्यावर पालखी घेतली या कलाकाराने
शेवटची काही मिनिटं शिल्लक आहे त्या काही मिनिटात काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल कारण शेवटची काही मिनिटं ही जल्लोषाची असतात जल्लोष पाहायला 100% मिळणार आपल्याला पाहायचंय पण हे करून काहीतरी आपल्याला वेगळं काहीही करतायत कारण 100% हे करून या जागेवरती उभे राहतील आणि पालखी नाचवतील पुढच्या संघाने तयार राहायचंय दोन्ही खेळाडू चालले एका जागेवरती बघा पुढच्या संघाने तयार राहायचं आता एक आकर्षक खेळ होणार लागेल कारण हे आपलं जोखमीच आहे समजा दांडी सरली लाल केलेली बाद होणार आहे परंतु शेवटची 2 मिनिटं काय लागलं याला शेवटची 2 मिनिटं लास्ट 2 मिनिट्स आधारात काय केलं पुन्हा एकदा पुन्हा काय करतात पाहिजे मला वाटतं तेव्हा आता गरुड बघाय गरुड याला गरुड प्रेम म्हणतात हे सुद्धा एक चॅनल आहे लेखकाचा आवाज आहे जोखमीचं काम आहे हे सुद्धा कारण एक कलाकार अंतर घेतो एकाला आपला गायन घेतो अतिशय सुरेख आणि अचूक केलाय याला गरुड पण म्हणतात एका आगळ्यावेगळ्या अशी कला आहे ही आणि साथीदार करण्याचा प्रयत्न आहे हा या आदिवासी संघाचा आणि परिपूर्ण झाला आहे तो दोन्ही कलाकारांनी जेव्हा पालखीला भर घेतली आपला टायमिंग संपायला शेवटचं 1 मिनिट राहिलंय